नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बायर कंपनीचे सोलोमन आणि सिंचनता कंपनीचे अलिका या दोन कीटकनाशकांविषयी माहिती बघणार आहोत. हे कोणकोणत्या किडींचे नियंत्रण करतात, आपण कोणकोणत्या पिकामध्ये यांचा वापर करू शकतो, त्याचबरोबर यांचे कंपनीने फवारण्याचे प्रमाण किती सांगितलेले आहे आणि शेवटी ह्या दोघांमधील जास्त पॉवरफुल रिझल्ट आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचे बघायला मिळतात याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघूया सोलोमनविषयी. मित्रांनो, सोलोमन हे बायर कंपनीचे औषध आहे आणि यामध्ये इमिडाक्लोप्रिड आणि बीटासायक्लोथ्रिन असे दोन घटक असतात. हे EC फॉर्म्युलेशनमध्ये बनवलेले कीटकनाशक आहे. यामध्ये असणारे इमिडाक्लोप्रिड हे रस शोषक किडींचे नियंत्रण करते, तर बीटासायक्लोथ्रिन हे काही प्रमाणात अळींचे नियंत्रण करते. आणि याचा वापर आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मक्का, मिरची, वांगी, भेंडी अशा प्रकारच्या विविध पिकांवर करू शकता. सोलोमन हे जवळपास सर्व प्रकारच्या रस शोषक किडीचे नियंत्रण करते आणि काही प्रमाणात अळीसुद्धा नियंत्रित करते. आणि याचा वापर आपण केल्यानंतर आपल्याला 10 ते 12 दिवसापर्यंत रिझल्ट बघायला मिळतो आणि याचे एकरी प्रमाण आपण 100 ml प्रति एकर असे घेऊ शकता. आता मित्रांनो, आपण बघूया अलिकाविषयी. मित्रांनो, अलिका हे सिंचनता कंपनीचे औषध आहे. मित्रांनो, अलिकामध्ये थायमेथॉक्झम आणि लॅम्डासायक्लोथ्रिन असे दोन घटक असतात आणि हे ZC फॉर्म्युलेशनमध्ये बनवलेले कीटकनाशक आहे. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये ZC फॉर्म्युलेशनमध्ये बनवलेल्या कीटकनाशकाचे आपल्याला जास्त चांगले रिझल्ट बघायला मिळत असतात. अलिकाचा वापर आपण सोयाबीन, कापूस, हरभरा, मक्का, मिरची, वांगी, भेंडी अशा भरपूर वेगवेगळ्या पिकांवर करू शकता. मित्रांनो, अलिकासुद्धा सर्व प्रकारच्या रस शोषक किडींचे नियंत्रण करते आणि काही प्रमाणात अळीचेसुद्धा नियंत्रण करते. म्हणजेच ज्या अळीच्या अंगावर ते पडते तिला मारते. आणि फवारणीनंतर याचा रिझल्ट आपण 12 ते 15 दिवसापर्यंत आपल्याला बघायला मिळतो. अलिका हे फवारण्याचे प्रमाण जर आपण विचार केला तर 80 ml प्रति एकर असे याचे प्रमाण आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया की दोन्हीपैकी कोणाचे रिझल्ट चांगले येतात आणि आपल्याला कोणते घ्यायला परवडते. तर मित्रांनो, दोन्ही कीटकनाशके ज्यांच्या त्यांच्या ठिकाणी चांगली आहेत आणि जवळपास सारखेच किडीचे नियंत्रण दोन्ही पण करतात. परंतु अलिकाचे रिझल्ट हे थोडे जास्त दिवसापर्यंत आपल्याला दिसून येतात आणि अलिकाचा एकरी खर्चसुद्धा थोडा कमी येतो. त्यामुळे फवारणी करताना जर कमी प्रमाणात किडी असतील तर आपण सोलोमन घेऊ शकता आणि थोडीफार जास्त कीड असेल तर आपण अलिकाचा वापर करू शकता. परंतु मित्रांनो, जर आपण सोयाबीन किंवा कपाशीवर याचा वापर करणार असाल तर आपण पहिली फवारणी ही सोलोमनची घेऊ शकता आणि दुसऱ्या फवारणीला अलिकाचा वापर करू शकता. त्यामुळे आपल्याला दोन्ही फवारण्याचे रिझल्ट एकदम चांगले बघायला मिळतील. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि जर कधी अजून तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनलचे सदस्य व्हा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील.